दक्षिण मुंबईमध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारण्यावरून निवडणूक निर्णय अधिकारी आणि उमेदवारांमध्ये मोठा वाद झालाय। कुलाबा प्रभाग क्रमांक 226 चे मनसे सेना युतीचे उमेदवार बबन महाडिक सकाळपासूनच रांगेमध्ये असून त्यांचा अर्ज स्वीकारण्यास अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर 5,000 रुपयांची अनामत रक्कम भरल्याची पावतीही त्यांना देण्यात आली आहे। मात्र वेळ संपल्याचं कारण पुढे करत अर्ज नाकारल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय। तुमची व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर व्हेरिफिकेशनची तुम्ही आमच्याकडनं डिपॉझिट घेतल्यानंतर जेवढे डिपॉझिट घेतलेले आहेत त्या सगळ्या डिपॉझिट लोकांना त्यांनी आतमध्ये फॉर्म घेतला पाहिजे होता स्क्रुटनीसाठी। तो स्क्रुटनीसाठी त्यांनी कुणीच घेतला नाही। बाकीचे 5 वाजल्यानंतर त्यांनी गेट बंद, त्यांचा जो स्क्रुटनीचा हे आहे गेट आहे तो त्यांनी बंद केला। जर तुम्ही सर्वेसाठी जर तुम्ही आतमध्ये घेतलं आहे पेपर व्हेरिफिकेशनसाठी जर तुम्ही आतमध्ये घेतलेलं आहे, मग आतल्या लोकांना ज्यांचं व्हेरिफिकेशन झालं त्यांनी स्क्रुटनीसाठी घेतलं पाहिजे होतं। मग ही लोक बेसावध राहिले। मग ही कुठची ताकद आहे की त्यांच्यावरती ह्या पद्धतीचा दबाव आला। जे बघितलं ते असंविधानिक म्हणजे संविधानिक पदावर असलेली मोठी व्यक्ती त्या विधानसभेचे अध्यक्ष या ठिकाणी पूर्णपणे आपल्या निवडणूक यंत्रणेवर दबाव आणि पब्लिकला फॉर्म भरू नये, त्यांचे नातेवाईक त्यांचे सगळे फॉर्म भरून झाल्यावर लगेच त्यांनी हे फॉर्म बंद करायला लावले। लोक आताही ताटकळत आहेत।